इस्लामपूरमध्ये काल पार पडलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आणि सैराट फेम रिंकू राजगुरू यांच्यात शिक्षणावरून झुंपली। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शाळा सोडून सिनेमात काम करा असा खोचक टोमणा रिंकूला मारला। त्यावर रिंकूनं आपण शाळा शिकत चित्रपट केलाय असं चोख प्रत्युत्तर देत माजी मंत्र्यांची बोलतीच बंद केली। इस्लामपुरात सैराट फेम आरची म्हणजेच रिंकू राजगुरू हिच्या उपस्थितीत अंबिका उद्यानाचं उद्घाटन झालं। यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी रिंकूकडे पाहून शाळा सोडून सिनेमात काम करा असा संदेश रिंकूच्या रूपानं समाजाला मिळाला असल्याचं वक्तव्य केलं। यामुळे काही काळ वातावरण शांत झालं। त्यामुळे इस्लामपुरात रिंकूला शिक्षणावरून बोल खावे लागले। पाहूया नक्की या संदर्भात अण्णासाहेब डांगे यांनी काय म्हटलं होतं। आणि ज्यांच्यासाठी तुम्ही कसा कोरडा करताय त्या रिंकू राजगुरू उपस्थित सर्व मुलांना आज या ठिकाणी या अंबिका उद्यानाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं रिंकू राजगुरू उर्फ आरती त्यांना उद्घाटनाला बोलवायचा हेतू हा आहे की तुमच्यामधनं सुद्धा रिंकू राजगुरू तयार व्हावे। आणि शाळेत न जाता सिनेमात काम करावं, म्हणजे शाळा शिकावी आणि सिनेमात काम करावं अशा सदिच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो। दरम्यान अण्णासाहेब डांगे यांच्या टीकेला रिंकूनं आपल्या बेधडक शैलीत मी शिक्षण घेतच पिक्चर मध्ये काम केलंय असं जोरदार प्रत्युत्तर दिलं। आणि तसं त्यांनी सांगितलं की तुमच्यातून एक रिंकू राजगुरू तयार व्हावी की जी शाळेत जाते आणि सिनेमात काम करते। तर असं काही नाहीये, मी अभ्यास करत करत सिनेमा करत होते। आणि तुम्ही जे प्रेम देताय असंच प्रेम करत राहा।